हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, यात्रेमध्ये खूप सारे पाळणे आले होते, खूप सारे नवनवीन गोष्टी होत्या। त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ही कार होती, रिमोट कार। सो ह्या कारमध्ये लावण्याला बसायचं होतं, म्हणून म्हटलं ठीक आहे चला आमच्या दारासमोरच जाते, समोरूनच चालले तर आता तिला बसवूया। आणि ही साईडला जी आहे ही माझ्या मामे भावाची मुलगी आणि ही ग्रीन ड्रेसमध्ये होती ती लावण्या, अशा दोघीही कारमध्ये बसल्या होत्या। कारमध्ये तर लावण्याने एन्जॉय केलंच आणि तिने डबल राऊंड देखील मारला। एक शिवण्यासोबत तर बसलीच होती, त्यानंतर ती माझ्या बहिणीच्या मुलासोबतही बसली होती। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो जिथं मोठे पाळणे होते, तिथं जो वेगवेगळे पाळणे तिथं आलेले होते, जसं बोट होती, त्यानंतर ब्रेक डान्स होता, त्याच्यानंतर अजून लहान मुलांचे खूप सारे पाळणे होते। त्या सगळ्यांमध्ये आम्ही यांना बसवणार होतोच, कारण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या हे ठरवूनच आम्ही गेलो होतो। सो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही लावण्याला आणि शिवण्याला दोघींनाही बसवलं या विमानामध्ये। बट या विमानामध्ये बसवताना मी मात्र घाबरत होते, कारण मी लावण्याला अशा गोष्टींमध्ये कधीच अजून एन्जॉय करताना बघितलं नव्हतं। फर्स्ट टाईमच होतं लावण्यासाठी हा सगळा एक्सपिरियन्स, आणि मला खूप छान वाटलं। तिनं यामध्ये ना जेवढ्या पाळण्यांमध्ये ती बसली प्रत्येक पाळण्यामध्ये ती एन्जॉय केली। सो जसं बाकीची मुलं अति उत्साहानं हे करतात, आपला आनंद व्यक्त करतात, तसं ती करत नाही, ती खूप शांत बसलेली असते। बट ती घाबरत नाही, रडत नाही, याचं एक समाधान आहे। पण मला मात्र भीती होती पहिल्यांदा बसवताना की ती बसेल की नाही काय माहिती, तिला कधी सवय नाही आहे, तिला गरगरणार तर नाही ना, चक्कर येईल किंवा काही, ह्या सगळ्या गोष्टींची मला भीती होती। बट तिनं इथेही मला रॉंग प्रूव्ह केलेलं आहे, आणि मला समजले की माझी मुलगी ही स्ट्रॉंग आहे, माझ्यासारखी नाही आहे। ती प्रत्येक ॲक्टिव्हिटी एन्जॉय करणं खूप आवडतं तिला या सगळ्या गोष्टींमध्ये। सो हा जो विमान जे होतं ना फिरवणं, खूप वेळ चालू होतं, जवळपास 8 ते 10 मिनटं तरी चालू होतं असं त्यांचं विमान फिरवणं। आणि तेवढ्या 8-10 मिनटं त्या दोघींनीही एन्जॉय केलं, दोघींनाही एकाच विमानामध्ये आम्ही बसवलं होतं त्यामुळं। आणि त्यानंतर विमानातून उतरवल्यानंतर लगेचच आहे ना आम्ही त्यांना ह्या कारमध्ये बसवलं। तुम्ही बघू शकता की ती एकदम शांत बसलेली होती गाडीमध्ये देखील। आणि नंतर मग थोडंसं आम्ही तिला स्माईल करायला लावलं, कसं बसं करून ती थोडीशी हसायला लागली। या दरम्यान आहे ना तिला झोप आलेली, कारण रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि त्यामुळे आहे ना तिचा झोपायचा टायमिंग पण झाला होता, आणि दिवसभरात पण इतकी ती झोपली नव्हती, त्यामुळे ती थोडीशी नाराज होती इथं। बट ह्यानंतर मात्र तिचा आनंद खूप वेगळ्या लेवलवरती गेला होता, तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच किती एन्जॉय करत होती यानंतर। पण या विमानामध्ये मात्र, या कारमध्ये मात्र मला वाटलं की ती आता झोपणारच आहे। मला असं खूप वाटलं की लहान मुलं आहे ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप एन्जॉय करतात। आपण मोस्टली समर कॅम्प वगैरे असतं त्यावेळेला मुलांना नेलं पाहिजे असं वाटतं। मी अजूनपर्यंत कधी असं लावण्याला फिरवलंच नव्हतं। आणि कारमधनं उतरल्यानंतर आहे ना ही स्लायडिंगवरती आम्ही गेलो, आणि इथं लावण्यात चढत होती मी बघू शकतो की छान हळूहळू चढण्याचा प्रयत्न करते। मला भीती वाटते, जशी ती खाली घसरेल तशी मला भीती वाटत होती, पण ती मात्र खूप एन्जॉय करत होती। आणि मला आहे ना माझी भीती बघून बाकीचे सगळे मला समजवलं की तू सगळं जास्त घाबरतेस, तिथं चालले निवांत म्हणून। आणि तर जसं की माझे मामे भाऊ म्हटलं ना, तिची मुलगी पण होती त्यांची, त्यानंतर माझी मामे बहीण होती, तिचा मुलगा पण होता, ही सगळीच होतं, छोटी छोटी होती ना। पहिल्यांदा आम्ही ह्या छोट्या छोट्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या करूया म्हटलं, आणि नंतर मग मोठे आम्ही ज्याच्यामध्ये बसायचं असेल तिथं बसूया म्हटलं। मी तर काय बसणार नव्हते कुठल्या मोठ्या पाळण्यांमध्ये, बट लहान मुलांसाठी म्हटलं ह्या ॲक्टिव्हिटीज ती एन्जॉय करतात। आणि तुम्ही बघू शकता लावण्या आपल्या दादासोबत कशी चाललेली आहे, तो जो स्काय ब्लू ड्रेसमध्ये आहे तो माझ्या बहिणीचा मुलगा, आणि त्याच्यासोबत तर तिचं खूपच छान जुळतं। सो ती त्याच्यासोबतच चढत होती, आणि फायनली शेवटी मग तिला थोडीशी हेल्प करून दादानेच वरती चढवलं। शेवटचे काही 4-5 स्टेप्स होते ना त्या ती थोडं चढली होती, आणि त्यानंतर मात्र ती इकडून मात्र एन्जॉय करायला लागली व्यवस्थित। खूप छान वाटलं तिची एन्जॉयमेंट बघून, वाटलं नव्हतं ती एन्जॉय करेल, पण खूप छान वाटतं लहान मुलं जेव्हा एन्जॉय करतात ना तेव्हा बघून। आणि नंतर ती मात्र वरती चढायला नाही म्हणाली, आणि
खाली जो काही स्पेस असतो ना आपला ती त्या स्पेसमध्येच ती एन्जॉय करायला लागली ती पण. आणि मामाच्या मुलाची मुलगी सुद्धा तिघं मिळून आहे ना तिथं खालच्या शाळेला तिथे दंगा घालायला लागली. आणि हा बहिणीचा मुलगा तो मामाची मुलगी होती ना तिला खाली घेत होता. तुम्ही बघू शकता ही पुढं जी आहे ना तिचं नाव आहे शिवन्या आणि माझ्या मुलीचं नाव आहे लावण्या. सो अशा दोघी जणी खूप एन्जॉय करत होत्या यात्रेमध्ये. आणि इथं मग ना आता ह्या टायमाला मात्र या वरती चढल्या नाहीत दोघी पण, इथंच खालीच ना जम्पिंग करायला लागल्या जसं की इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. सोड सोड चढते चढते थांब चढ हे बघ हा चढ चढ चला चला वरती 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 जा की जा जा. अरे वा अरे हे बघ हे बघ हे बघ ए वरती जा ए वरती जा वरती जा. आणि अशा पद्धतीने यांनी तर हे एन्जॉय केलंच. त्यानंतर आम्ही बसलो होतो ट्रेनमध्ये, कारण मी बाकी मोठ्या पाळण्यांमध्ये तर बसले नाही. बाकीची जी काही मंडळी होती ना आमची ती बाकी वेगवेगळ्या पाळण्यांमध्ये बसून आली, पण मी आणि माझी बहीण मात्र फक्त ट्रेनमध्ये बसलो होतो. सो